श्री अभिजित पाटील. अध्यक्ष महोदय धन्यवाद, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की लगे बेल मारू नका. अध्यक्ष महोदय, सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सेशन सुरू झाल्यापासून बसलोय. मुद्देसूद बोला, आपली मागणी काय आहे आणि बाब क्रमांक काय आहे ते बाब क्रमांक 33 पेज क्रमांक 79 शासकीय इमारतीस 520 कोटी रुपये या पुरवण्या मागण्यामध्ये त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेत. तर माझ्या माढा शहरामध्ये गेले अनेक वर्ष झालं की शासकीय इमारत नाही नगरपंचायतला, आणि ती नगरपंचायतला इमारत होण्यासाठी जागेची आम्ही मागणी केली. 2255 क या जागेवरती जिल्हाधिकारी साहेबांकडे फाईल आहे, आणि मग तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा आणि त्याच्या पाठीमागे नगरपंचायतची बिल्डिंग व्हावी, यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मी गेले 1 वर्ष प्रत्येक अधिवेशनात मागितलाय. मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देखील याच्यावर एंडोर्समेंट केली, परंतु याची तरतूद होणं आवश्यक आहे. आणि मग 520 कोटी रुपयाची तरतूद आता केली आहे, तर आमच्यासाठी निधीची 10 कोटी रुपये तरतूद करावी. माझ्या मतदारसंघातली दुसरं म्हाळुंग म्हणून त्या ठिकाणी श्रीपूर ही नगरपंचायत आहे. इथं देखील जागा खरेदी करण्यासाठी सरकारची जागा नाही, तर तिथं आम्हाला जागा खरेदी करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा आणि त्याच्यावरती इमारत बांधण्यासाठी देखील निधी उपलब्ध करावा, याचा देखील पाठपुरावा करतोय, तरी आज मिळालेला नाही. या बरोबर आज पाणी पुरवठा अमृत महोत्सव यामध्ये 2 कोटीची तरतूद केलेली आहे, आणि मग यामध्ये माझ्या माढा शहराचं 52 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी परिपूर्ण असलेला प्रस्ताव त्या ठिकाणी गोविंदराज साहेबांच्या टेबलला त्या ठिकाणी आहे. आणि मग अनेक दिवस झालं, 1 वर्ष झालं पाठपुरावा करतोय. माढा शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला 10 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतोय, आणि मग गावातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे, आणि मग तो तातडीनं यामध्ये मंजूर करावा. 2000 कोटी रुपये तरतूद आहे. आमचे 52 अध्यक्ष महोदय 1 मिनिट पण झाला नाही, त्या ठिकाणी 52 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर व्हावे, आणि त्याचबरोबर 134 कोटी रुपयाचा म्हाळुंग आणि श्रीपूरचा पाणी पुरवठ्याचा देखील प्रस्ताव आपल्या पुढे आहे. तर ते दोन्ही प्रस्ताव मंजूर करून आम्हाला पाणी पुरवठ्याची योजना करावी. माझ्या मतदारसंघात मोडणीम, करकम आणि टेंभुर्णी तिन्ही त्या ठिकाणी नगरपंचायत व्हाव्या म्हणून सगळा परिपूर्ण प्रस्ताव त्याच्यावरती हरकती होऊन ही नगर विकास खात्याकडे फाईल मंजूर आहे, त्या ठिकाणी पडून आहे. तर आमची त्या ठिकाणी तिन्ही नगरपंचायत कराव्या ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे. सगळ्यांची त्या ठिकाणी आपण मंजूर कराव्या अशी विनंती आहे. याचबरोबर माढा शहरातील एसटी स्टँड याचा आता परिवहन मंत्र्यांकडे आम्ही प्रस्ताव दिला होता. तिथं शॉपिंग सेंटर आणि हे करण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपण तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा. माढा शहरामध्ये गोडाऊन यासाठी पैसे द्यावे. आज आपण बाब क्रमांक 188 जिल्हा सत्र न्यायालयासाठी 34 कोटी रुपये आरक्षित केलेत. तर माझ्या इथं आता जिल्हा सत्र न्यायालय आणि सत्र न्यायालय मंजूर त्या ठिकाणी होत आहे, तर त्याच्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी मागणी करतोय. नमोमी त्या ठिकाणी उद्यानमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दोन्ही या ठिकाणी आम्हाला 1-1 कोटी अध्यक्ष 4च मिनिटं आहेत, 3 मिनिटं झालेत, असं नाही सगळ्याला तुम्ही 12-15 मिनिटं दिलेत. आम्हाला बोलू दिलं पाहिजे. आम्ही सकाळपासून बसलोय, अध्यक्ष बोलू द्या ना. तुम्ही मगाशी ऐका, त्यांना राणा साहेबांना 3 वेळा बोलायला दिलं, आणि असं का करताय साहेब? 3 वेळा तुम्ही बसलेल्या परत बोलायला दिलं. आम्हाला बोलू द्या अध्यक्ष महोदय.